जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी। मीरा भाईंदर शहरामध्ये ख्रिस्तीय धर्मियांच्या कार्यक्रमामध्ये हिंदू संघटनेचा गोंधळ, धर्मांतर करत असल्याचा बजरंग दलाचा आरोप। मीरा भाईंदर शहरातील एसके स्टोन सभागृहामध्ये ख्रिस्ती धर्मियांचा अधिवेशनाचा कार्यक्रम सुरू होता। याबाबत मीरा भाईंदर शहरातील बजरंग दलाच्या प्रतिनिधींना माहिती मिळाली की सदर ठिकाणी धर्मांतर केलं जात आहे। याच आरोपावरून सदर ठिकाणी बजरंग दलाचे प्रतिनिधी फार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले। सदर ठिकाणी पोलिसांचाही फौजफाटा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिला। या प्रकरणामध्ये 40 पेक्षा जास्त लोकांना आता अटक करण्यात आलेला आहे। धर्मांतर होत आहे की नाही याची आता पोलीस चौकशी करत आहे। या संपूर्ण विषयामध्ये बजरंग दलाच्या प्रतिनिधी यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। तसेच संपूर्ण विषयाबद्दल पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी काय सांगितलं तेही जाणून घेऊ। सबसे पहले तो जय श्री राम सभी को। ये हमारा बहुत बड़ा दुर्भाग्य है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि पे इतना बड़ा धर्म परिवर्तन का आयोजन हो रहा है, जो कि शासन प्रशासन पे एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा करता है। वो लोग एक मोटिवेशनल स्पीच और एक सामान्य प्रेयर के नाम से इन्होंने ये हॉल बुक किया। पुलिस को गुमराह करके, पुलिस को नहीं बताया गया यहाँ क्या चीज होने वाला है। उसी तरह जो जमीन मालिक है उसे गुमराह किया गया कि यहाँ पे मोटिवेशनल कार्यक्रम होने वाला है, मोटिवेशनल स्पीच देना है प्रभु यीशु के नाम पे। लेकिन जब यहाँ पे कुछ कार्यकर्ताओं द्वारा हमें संपर्क हुआ कि भैया इस जगह पे धर्म परिवर्तन का कार्यक्रम हो रहा है, तो हमारे कुछ कार्यकर्ता यहाँ पे आए, उन्होंने पता किया कि क्या चीज है। यहाँ पे आने के बाद में उनको इतनी स्ट्रिक्ट सिक्योरिटी की हुई थी कि एक पुलिस का व्यक्ति भी अंदर नहीं जा सकता। कि कितना बड़ा क्वेश्चन मार्क है कि अंदर क्या हो रहा है। ये लोग धर्म परिवर्तन कर रहे हैं मोटिवेशनल स्पीच के नाम पे। और ये मुझे ये बताइए कि महाराष्ट्र सरकार के कानून को ये नहीं मानते, जिस तरीके से आप कह रहे हैं कि पुलिस वाला भी अंदर नहीं जा सकता, तो ऐसी क्या मजबूरी थी? कैसा था, मजबूरी तो नहीं बोलूंगा मैं। पुलिस ने बहुत ही सराहनीय कार्य किया है इसके अंदर। डीसीपी प्रकाश गायकवाड़ जी जैसे बहुत ही अच्छा एक्शन लिया इसमें। जब पुलिस को पता चला कि यहाँ पे इस गतिविधि ऐसी चल रही है धर्म परिवर्तन का, पुलिस ने तुरंत यहाँ पे आई। एनी हाउ वो अंदर गए, जब देखे उन्हें लगा कि इस प्रकार का यहाँ पे घटना चल रही थी। एक बाट टप रखा हुआ है, अगर प्रेयर होता है तो एक साधारण सा होता है प्रेयर, कोई भी व्यक्ति आता है, प्रार्थना करता है, प्रेयर करता है यीशु का और चला जाता है। लेकिन बाट टप रखा हुआ था। जब ये विषय पुलिस को पता चला तो पुलिस ने तुरंत इसकी गंभीरता को समझते हुए मौके पे पहुंची और कार्यक्रम को बंद किया। कितने लोगों को डिटेन किया गया है? अब तक टोटल 41 लोगों को पुलिस डिटेन करके लेके गई और एक 25 लोगों की संख्या ऐसी थी जो गोर गरीब आदिवासी समाज वाड़ा से आए थे, उनको लेके पुलिस स्टेशन गया है। आपका क्या आगे स्टेप होगा? हमारा है सख्त से सख्त कार्रवाई हो और जो भी आयोजक है उनके ऊपर एफआईआर होना चाहिए। और एक पास्टर जो कि फॉरेन से आया है यहाँ धर्मांतर कराने के लिए हिंदू लोगों का, उस पे एफआईआर होना चाहिए। मीरा रोड पुलिस स्टेशन के एरिया में एक धार्मिक कार्यक्रम चालू है। कल से 3 दिन का कार्यक्रम है और उस कार्यक्रम में ज़बरदस्ती धर्म परिवर्तन किया जा रहा है, ऐसा कुछ लोगों ने कंप्लेंट किया था। उस कंप्लेंट के आधार पे हमने इंक्वायरी चालू की है और ऐसा कुछ है कि नहीं वो अभी देख रहे हैं इंक्वायरी में। नहीं, अभी तो प्रोग्राम ख़त्म हो गया है, अभी जांच शुरू है, जांच के बाद पता चलेगा क्या है। या संस्थेच्या या ख्रिस्ती समाजाचा कार्यक्रम जिकडे होता, या कार्यक्रमाचे जे प्रतिनिधी आहेत गायकवाड, आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता नक्की त्यांचीही याच्यावरती काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। नक्कीच त्यांचं काहीतरी गैरसमज असणारच आहे, कारण मी जसं इवन पोलीस स्वतः इथे या साईटवरती आले होते, त्यांनी पूर्ण हॉलमध्ये फिरूनसुद्धा पाहिलं आमचा कार्यक्रमाचा जो फॉर्मॅट आहे, कशाप्रकारे तो चालवला जातो, कशाप्रकारे मोटिवेशनल भाषणं दिली जातात जे लोकांना फायदेकारक ठरतात, ते स्वतःसुद्धा त्यांनी पर्सनली ते गोष्टी पाहिलेल्या आहेत। आणि नक्कीच त्यांना काय असेल गैरसमज तर ते पोलिसांची ते ऑलरेडी त्यांचं चालू आहे बोलणं, तर ते त्याच्यावरती आपण आता सध्या मी काय बोलू नाही शकणार त्यांचं नक्की काय आहे। हा नेमका कार्यक्रम काय होता, या ठिकाणी आलेले नागरिक कुठून आले होते, कोणत्या समाजाचे होते, काय सांगाल या संदर्भात? हे यहोवाचे साक्षीदार हे पूर्ण भारतभरामध्ये आमचे हे चाललेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाला सुद्धा जे आलेले आहेत भाऊ जे आलेले होते व्यक्ती, तर ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत। पर्सनली आम्ही त्यांच्याबद्दल इतकं इन्फॉर्मेशन माझ्याकडे त्यांची नाही आहे, कोणत्या नक्की स्टेटवरून किंवा सिटीमधून आलेले होते। पण हा कार्यक्रम जसं मी सांगितलं, हा कार्यक्रम मराठी भाषेमध्ये होता, तर जे मराठी भाषा बोलणारे किंवा समजणारे आहेत तर ते खास करून या अधिवेशनाला उपस्थित होते, वेगवेगळ्या ठिकाणाहून नक्कीच होते, तर ते या अधिवेशनाला आलते। आणि या अधिवेशनामध्ये
जसं खास करून मी सांगितलं की काही असे मोटिवेशनल स्पीचेस असतात, जसं की एखादा व्यक्ती आपलं स्वतः चांगलं व्यक्तिमत्व कसं वाढवू शकतो किंवा निगेटिव्ह गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवून एक चांगलं पॉझिटिव्ह कसा बनवू शकतो, किंवा असे काही मोटिवेशनल जे भाषणं आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे, आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी आहे. किती दिवसाचं हे तुमचं अधिवेशन होतं? आज कितवा दिवस आहे? हा- पुढे अधिवेशन सुरू राहणार आहे का? हा अधिवेशन आमचा वर्षातून असतो एकदा, आणि हा 3 दिवस चालतो. 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. आज आमचा दुसरा दिवस होता, पण अचानक अशा काही सिच्युएशन आली. पण उद्याचं मी अजून नाही काही सांगू शकत, कारण माझ्याकडे काही अपडेट नाही आहे त्याच्याविषयी. नक्कीच जेव्हा माहीत पडेल मी तुम्हाला कळवेन.